आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. सभागृहातील गोंधळानंतर शिवसेना ठाकरे गटच्या आमदारांनी सभात्याग वॉकआउट केला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली. सभागृहाचे कामकाज निष्पक्षपणे चालवले जात नसल्याचा आरोप करत त्यांनी अध्यक्षांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे. ज्या मंत्र्यांना जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. त्यांच्या खात्यांचा नेहमी वाटप होतो. राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांचा खात्याचा वाटप केलं जातो आणि ठराविक अधिवेशन मंत्री हे निर्णय जातात. मुळात प्रश्न हाच आहे की एका बाजूला आपण पाहत असाल मुख्यमंत्री महोदय स्वतः हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात, इतर मंत्री देखील हाऊसमध्ये बसून उत्तरं देतात. अनेक वेळा त्यांची कोंडी देखील होते. आम्ही प्रश्न तसे विचारत असतो, जनतेचे प्रश्न विचारत असतो, पण हे सगळं झालं तरी उत्तर द्यायला ते तिथे बसलेले असतात. पण एक मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, फेकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो. आज आम्ही आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तरतं 2019ला असं झालं, 2020ला असं झालं. हे खोटं आहे. कधीही 2020मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही. कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता. आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे. त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा. आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला आहे. पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतलेली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं. हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काय आमचे पर्सनल प्रश्न नसतात, हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो. आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं. उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये. ज्या पद्धतीने अध्यक्ष चुकीच्या प्रथा परंपरा आपलं कायदेशीर ज्ञान, अगाध कायदेशीर ज्ञान दाखवत की कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, आणि एक शब्द काय वापरला, अबँडन्ड रिस्पॉन्सिबिलिटी, कलेक्टिव्ह रिस्पॉन्स, नाही कलेक्टिव्ह वेगळं, अबँडन्ड प्रिकॉशन नाही काहीतरी अबँडन्डच्या जी अबँडन्ड काहीतरी असे भलते इंग्रजीचे क्लासिक शब्द वापरायचे आणि आम्ही शाळेतच गेलो नाही असं वाटायला लागतं आणि मग घाबरून खाली बसतो. तर अध्यक्ष महोदय, आम्ही खूप हुशार आहोत. आम्ही चांगल्या शाळेत गेलेलो आहोत. आम्ही आमचा बाप भलेही कोल्हाब्यात नसेल, कुठेतरी गावी जन्माला आला असेल, पण आज तुम्ही वापरलेला इंग्लिश शब्दाचा अर्थ काय एवढं आम्ही तुम्हाला विचारायला उभं राहिलो पण कळणार. शशी थरूर पण आता मी शशी थरूरला पाठवतो ईमेल, याचा अर्थ पाठवा म्हणून, कारण का जीपॅट वगैरे काय येत नाहीये, ते चॅट जीपीटी मध्ये होतो, अर्थच कळत नाही. अबँडन्ड कॉशन काहीतरी. पण एखाद्या सरकारचं पाप अध्यक्षांनी लपवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या मारण्याचा प्रयत्न करतायत, हे अध्यक्ष का करतायत? या सभागृहाची गरिमा टिकली पाहिजे. या सभागृहाचं मूल्यांकन कमी होता कामा नये. हे सभागृह महाराष्ट्राची इज्जत इब्रत राखणार आहे. तिथेच महाराष्ट्राच्या एकंदर चारित्र्यावरती, त्याच्या राजकीय चारित्र्यावरती, कर्तृत्वावरती बलात्कार होतोय. तुम्हाला दिसत नाही? तुम्हाला दिसत नाही अध्यक्ष महोदय? आणि मग अध्यक्ष महोदय, आता तरी सुधरा, आता तरी मर्यादेचं पालन करा. केवळ आपल्या हातात कायदा आहे आणि आपली 4-2 कामं होतात म्हणून जर तुम्ही सभागृह चालवणार असाल तर महाराष्ट्राला तुम्ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाता. आम्ही गेले अधिवेशन सुरू, म्हणजे हे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्ष नेत्याचा मुद्दा मांडतोय, सगळं म्हणतोय. आम्हाला एक साधं कार्यालय जिथे आम्ही जेवू शकतो ते देण्यासाठी देखील हे सरकार तयार आहे. मी आज सरकारला सांगतो, वेळेत कार्यालय द्या,
नाही तर येत्या काही दिवसात जिन्यावर बसून जीव टायमिंग जाहीर करू. 1:30 वाजता सगळ्या आमदारांनी जिन्यावर या आणि महाराष्ट्राला कळवू की जिन्यावर बसून जेवतायत आमदार. जीना इसी का नाम है. जिना इसी का नाम. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.